नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीला विचारलेले आपण टॉप 200 प्रश्न डिस्कस करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप आपला IMP असणार आहे, कारण की चालू घडामोडीचे काही काही प्रश्न रिपीट सुद्धा विचारलेले आहेत. पहा, मी तुम्हाला ते सांगणार आहे कोणकोणते रिपीट झाले, त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. PDF साठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. आणि मित्रांनो, लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या. मित्रांनो, आपण असे फालतू व्हिडिओला भरपूर लाईक करतो, परंतु ज्या ठिकाणामधून आपल्याला नोकरी मिळणार आहे त्याला लाईक करत नाही. आणि चॅनलवर नवीन असाल आणि GK आणि चालू घडामोडी पाहिजे असेल तर लगेच लगे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. पहिला प्रश्न मित्रांनो, श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे? तर बघा, यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे जे काही पद आहे बघा, हे यांना देण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणतं आहे? एकदम सोपा आहे बघा, ब्लू मॉर्मॉन हे काय बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य फुलपाखरू आहे. पहा, ओणम हा जो काही सण आहे प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ओणम मित्रांनो केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आपला, केरळ राज्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राकेश मारिया या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो. कोण? राकेश मारिया. सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर अर्जेंटिना या देशाने मित्रांनो 2022चा जो काही फुटबॉल आहे तो जिंकलेला आहे. पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखलं जातं. तर हरित क्रांतीचे जनक म्हणून MS स्वामीनाथन यांना ओळखलं जातं मित्रांनो, हरित क्रांतीचे जनक म्हणून. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे BJPला किती जागा मिळाल्या? हा प्रश्न मित्रांनो आपण घेतला होता आधीच. तर 240 जागा मित्रांनो या ठिकाणी मिळाल्या आहेत. किती? 240 जागा. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे भारतीय वंशाची व्यक्ती आणि ब्रिटनचे पंतप्रधान होते. तर ऋषी सुनक मित्रांनो, लक्षात ठेवायचं, ऋषी सुनक हे भारतीय वंशाची व्यक्ती आणि ब्रिटनचे पंतप्रधान होते. पहा, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर हे बघा नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे? तर यांनी लिहिलेलं बघा मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिले. लक्षात ठेवायचं बघा, मॅडम कमिशनर यांचं हे पुस्तक आहे. दहशतवादविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करतं? तर लक्षात ठेवायचं आहे फोर्स 1 हे काम करतं बघा. लक्षात ठेवायचं आहे फोर्स 1. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे हा कोणत्या तारखेला असतो? तर 2 जानेवारीला मित्रांनो या ठिकाणी रेजिंग डे असतो. कधी? 2 जानेवारीला. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर रश्मी शुक्ला मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक. 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वचषकमध्ये अंतिम सामन्यामध्ये सामनावीरचा जो काही पुरस्कार आहे हा कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे? तर विराट कोहलीला मित्रांनो या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे. कोणाला मिळालेला आहे? विराट कोहलीला हा पुरस्कार मिळालेला आहे. 12th फेल बघा, 12वी फेल हा जो काही हिंदी सिनेमा आहे हा टिंबटिंब या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. तर कोणाच्या जीवनावर आधारित आहे मित्रांनो? मनोज कुमार शर्मा. लक्षात ठेवायचं बघा, मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मित्रांनो गुलाबराव पाटील. लक्षात ठेवा मित्रांनो, गुलाबराव पाटील हे आहेत. शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोणती? शिलाँग. तर शिलाँग मित्रांनो ही मेघालयची राजधानी. लक्षात ठेवायचं आहे, मेघालयची राजधानी आहे. विम्बल्डन ही जी काही स्पर्धा आहे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संदर्भात आहे? तर टेनिस या क्रीडा प्रकारासंदर्भामध्ये मित्रांनो विम्बल्डन ही स्पर्धा आहे. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री बघा देवेंद्र फडणवीस, आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी मित्रांनो हा जो काही दिवस आहे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीमधील पहिला चित्रपट कोणता आहे? तर राजा हरिश्चंद्र हा मित्रांनो मराठीमधील पहिला चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो. सध्याचे भारताचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचे, ओम बिर्ला हे आहेत. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही? तर अकोल्यामधून मित्रांनो समृद्धी महामार्ग जात नाही. नागपूरमधून जातो, अमरावतीमधून जातो, बुलढाण्यामधून जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? तर सेतू नाही बघा. लक्षात ठेवा, अग्नी आहे, त्रिशूल आणि आकाशी, परंतु सेतू हा मिसाईलचा प्रकार नाहीये. नुकतेच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झाला? तर बार्बाडोस या ठिकाणी मित्रांनो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 अंतिम सामना झालेला म्हणजे फायनल मॅच. खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं? तर अमरावती जे काही शहर आहे मित्रांनो त्याला इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, अमरावतीला इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? तर आचार्य विनोबा भावे मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे
पहिले महाराष्ट्रीयन आचार्य विनोबा भावे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, शनी या ग्रहाचा शोध लावण्याचं श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला जातं? याचा करेक्ट आन्सर बघा गॅलिलिओ. लक्षात ठेवायचं गॅलिलिओला याचं श्रेय जातं पहा. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायद्याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आलेले आहेत? तर 1 जुलै 2024ला मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 1 जुलै 2024ला याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? तर नीरज चोपडा मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा. वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे? या ठिकाणी बघा जपान हा देश मित्रांनो GDPच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश आहे. कोणता दिवस हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? तर 26 जून. लक्षात ठेवा मित्रांनो 26 जून हा जो काही दिवस आहे हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, कथ्थक हा जो काही नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संदर्भित आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याशी संदर्भामध्ये. लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश या राज्याशी संदर्भामध्ये आहे. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? तर डिसेंबर 2023. लक्षात ठेवा मित्रांनो डिसेंबर 2023 मध्ये याची मान्यता मिळालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, निवडणुकीचा जो काही प्रचार आहे हा केव्हा थांबवला जातो? तर मतदानाच्या 48 तास अगोदर. लक्षात ठेवा मतदानाच्या 48 तास अगोदर थांबवला जातो. नेक्स्ट आहे बघा, NRC म्हणजे टिंबटिंब वय. तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. NRC म्हणजेच काय? नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. महाराष्ट्र राज्य पोलिसांचं ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही. मित्रांनो हे काय बघा महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य बघा. राष्ट्रीय स्तरावर काय प्रश्न आहे? राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कोणतं दल स्थापन केलं होतं? तर फोर्स 1 हे मित्रांनो आपल्या याच्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं होतं. भारत आणि बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? तर गंगा नदी. लक्षात ठेवायचं मित्रांनो गंगा नदी. भारत देशाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंह चौहान. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे कोण आहेत बघा? शिवराज सिंह चौहान हे आहेत. खालीलपैकी कोणता देश हा T20 विश्वचषकचा आजपर्यंत वर्ल्ड कप जिंकलेला नाही? तर दक्षिण आफ्रिका याचं करेक्ट आन्सर मित्रांनो. आजपर्यंत जिंकलेलं नाही दक्षिण आफ्रिका. G7 समूहाचे सन 2024चं संमेलन हे कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलं होतं? तर इटलीमध्ये मित्रांनो हे आयोजित करण्यात आलं होतं. कुठं? इटलीमध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली? तर मित्रांनो कार्लोस अल्कराजने मित्रांनो फ्रेंच ओपन 2024ची टेनिस स्पर्धा जिंकलेली. लक्षात ठेवायचे कार्लोस अल्कराजने. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणतं बल हे भारताचं केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही विचारलंय? तर राष्ट्रीय रायफल याचं करेक्ट आन्सर मित्रांनो. लक्षात ठेवा कोणतं बल हे भारताचं केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही तर राष्ट्रीय रायफल. GPS बघा GPSचं सविस्तर रूप काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर बघा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. याचं करेक्ट आन्सर बघा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. याचं बरोबर उत्तर पहा. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तर रंगनाथ पठारे. लक्षात ठेवा मित्रांनो रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, टिंबटिंब प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात तर समाजवादी. लक्षात ठेवा मित्रांनो समाजवादी प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा. मित्रांनो ती गाणं बघा अप्सरा आली. तसंच बघा हे लक्षात ठेवायचं आहे अणुभट्टी कोणती आहे? अप्सराची. नेक्स्ट पहा, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी वेटलिफ्टिंग या खेळाच्या संदर्भामध्ये. कोणत्या? वेटलिफ्टिंग. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, महाबळेश्वर जवळ भिलार हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कोणतं? पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधानपद याबद्दल आपल्याला चुकीची जोडी ओळखायची बघा. तर निराजी रावजी ही चुकीची जोडी. बाकी सगळ्या बरोबर आहेत. मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान होते. अण्णाजी दत्तो सचिव होते. हंबीराव मोहिते मित्रांनो सेनापती होते. हंबीराव मोहिते कोण होते? सेनापती होते. समजलं? पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय संशोधन संस्था राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुण्यामध्ये स्थित आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय पेशी संस्था पुण्यामध्ये बघा. पुढचा प्रश्न बघा, सध्याचे मीरा भाईंदर आणि वसई विरारचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर बघा मधुकर पांडे हे आहेत. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर,
भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख विचारलेत. तर बघा नवीन नियुक्त झालेले जनरल उपेंद्र द्विवेदी हे काय आहेत बघा भारताचे सध्याचे नवनियुक्त प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न आहे भारत सरकार बघा भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाच्या अंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची जी काही योजना आहे, तर हे वाढवण बंदर महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यामध्ये मित्रांनो, कोणत्या पालघर. भारतामध्ये नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023चं लॉंग फॉर्म काय म्हणजे पूर्ण रूप काय? तर भारतीय न्याय संहिता. लक्षात ठेवायचं भारतीय न्याय संहिता याचा लॉंग फॉर्म होतो. EVMचा फुल फॉर्म काय आहे? तर करेक्ट आन्सर मित्रांनो याचं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. काय नाव आहे बघा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता? तर यामध्ये मित्रांनो 20 संघांनी किती 20 संघांनी सहभाग घेतला होता. पुढचा प्रश्न आहे कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणतं अभियान राबवण्यात आलं होतं? तर ऑपरेशन वंदे भारत. कोणतं अभियान होतं मित्रांनो? ते ऑपरेशन वंदे भारत हे अभियान होतं. महाराष्ट्रामधील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती आणि सहाय्य मिळवण्यासाठी कोणत्या टोल फ्री हेल्पलाईन सुरू केलेला आहे? तर 181 हा हेल्पलाईन सुरू केलेला आहे. पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर बिलियर्ड्स. मित्रांनो बिलियर्ड्स या खेळासंदर्भामध्ये पंकज अडवाणी हे नाव आहे. व्यममित्र खालीलपैकी काय आहे? तर महिला रोबोट आहे मित्रांनो. हे काय बघा बया रोबोट आहे बया रोबोट. पुढचा प्रश्न आहे बघा 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया. लक्षात ठेवायचं पनगरिया. स्वच्छमुख अभियानांतर्गत बघा स्वच्छमुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो. कोणाची? सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या विद्यापीठावरून डिलीट ही जी काही पदवी ती प्रदान करण्यात आली? तर जे काय DY पाटील विद्यापीठ आहे बघा या विद्यापीठाकडून बघा या ठिकाणी यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आलेली बघा. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं बघा रश्मी शुक्ला याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न आहे बघा मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणाला म्हटलं जातं? तर बा.सी. मर्ढेकर यांना मित्रांनो मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. फुबाई फू काय प्रश्न आहे बघा फुबाई फू हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर विठ्ठल उमाप यांचं मित्रांनो फुबाई फू हे. पालघर तालुक्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर मुंबई अहमदाबाद हा महामार्ग जातो मित्रांनो. राज मुकणे यांचं स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार या ठिकाणी होतं मित्रांनो. लक्षात ठेवा जव्हार. मच्छीमारांचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रामध्ये मुंबईबरोबर सातपाटी आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अगला क्वेश्चन भारतामधील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर आहे बघा. किती? 182 मीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे? तर 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये देण्यात येणार आहेत. घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता आणि तो रद्द करण्यात आला 2019 मध्ये? तर कलम 370 आपलं करेक्ट आन्सर बघा कलम 370. नवीन संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते कधी करण्यात आलं? तर लक्षात ठेवा 28 जूनला हे करण्यात आले बघा. पुढचा प्रश्न बघा 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा खालीलपैकी कोणत्या कायद्याने घेतलेली आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. लक्षात ठेवायचं आपला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही जी काही संस्था आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर दापोडी पुणेमध्ये आपल्याला याचं करेक्ट आन्सर पाहायला मिळतं. कुठं? दापोडी पुणे. भारतामधील सर्वाधिक लांबीची अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर शिवडी न्हावाशेवा या ठिकाणांना जोडतो. कोणत्या? शिवडी न्हावाशेवा. खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहेत? तर याचं करेक्ट आन्सर बघा ऑस्ट्रेलिया. कोणत्या संघाने? ऑस्ट्रेलिया संघाने जिंकलेले आहेत. जग बदल घालून घावं जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत? तर दिनमित्र मुकुंदराव पाटील यांच्या काव्यपंक्तीत मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक. मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक. पुढचा प्रश्न बघा T20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळालेला आहे? तर जसप्रीत बुमराहला हा देण्यात आलाय पहा.
पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला या आहेत बघा. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झालेली नाही? तर गुलझारीलाल नंदा मित्रांनो या झालेल्या नाहीत पहा. प्रत्येक वर्षी टिंबटिंब हा उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस असतो. तर 21 जून मित्रांनो लक्षात ठेवायचं, 21 जून हा उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस असतो. जगामधील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजो हा भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मणिपूर राज्यामध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा, लक्षात ठेवायचं आहे मणिपूर. खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता भेटलेली नाही? म्हणजे सगळ्याला या ठिकाणी भेटलेली यापैकी नाही, याचं करेक्ट आन्सर बघा. कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर म्हणजे EVMचा वापर 2004 मध्ये चालू झाला बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर महासमादेशक होमगार्ड दलाचा या ठिकाणी प्रमुख असतो पहा. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? तर महसूल विभाग मित्रांनो पोलीस पाटलांची नेमणूक करतो बघा. संकल्पित पुढचा प्रश्न आहे बघा, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थानी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा. जैतापूर कुठं? रत्नागिरी. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन मित्रांनो हे आहेत. जैन धर्माचे पहिले तीर्थकर बघा, जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली? तर मांगीतुंगी या ठिकाणी उभारण्यात आली पहा. दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्याच्या संदर्भामध्ये कोणते फौजदारी कायदा अस्तित्वामध्ये आला? तर भारतीय साक्ष अधिनियम, लक्षात ठेवा भारतीय साक्ष अधिनियम हा अस्तित्वामध्ये आलेला आहे. भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याचा शिक्षेचं कलम कोणतं आहे? तर कलम 103 याचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा कलम 103. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार, लक्षात ठेवा राजीव कुमार हे आपल्या भारताचे आहेत. सध्या बहुचर्चेत असलेली नीट ही जी काय परीक्षा आहे ही वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी असणारी परीक्षा आहे, मग लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला किती रक्कम मिळणार आहे? तर 1500 रुपये या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर बघा. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र पोलीस दलामधील वर्गवारीनुसार चढता क्रम आपल्याला लावायचा आहे बघा. तर या ठिकाणी चढता क्रम जर पाहिला तर शिपाई एक सगळ्यात खाली, त्याच्यानंतर नाईक येतं, त्यानंतर हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक असे या ठिकाणी बघा बरोबर क्रम आहे. पोलीस क्षेत्राशी संदर्भामध्ये संशोधन करणारी संस्था कोणती आहे? तर BPRRD, लक्षात ठेवा ही आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असं कोणतं चिन्ह आहे? तर हाताचा पंजा. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी टिंबटिंब येथे आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी आहे. कुंभमेळ्याचं आयोजन दर किती वर्षांनी होतं? तर 12 वर्षांनी मित्रांनो कुंभमेळ्याचं आयोजन होत असतं. बाबरी मशीद पाडल्यानंतर बघा, बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता? तर माजी न्याय श्रीकृष्ण आयोग हा नेमण्यात आला होता. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, सन 2024चा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा रवींद्र शोभने यांना देण्यात आला बघा. कोणाला? रवींद्र शोभने यांना. सन 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणास पराभूत केलं? तर दक्षिण आफ्रिकेला या ठिकाणी पराभूत केलेलं आहे. कोणाला केलं? दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो, भारत आणि मंगोलिया, काय प्रश्न आहे? भारत आणि मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता आहे? तर नोमॅडिक एलिफंट हा यांच्यामधला बघा सैन्य अभ्यासी. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर सुजाता सौनिक यांची या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा नेमणूक करण्यात आली. देशामधील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलीचं नाव काय? तर उग्रम हे नाव आहे. काय? उग्रम. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आलं? आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो हे उभारण्यात आलं. कुठं? आंध्र प्रदेश. सन 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कारमध्ये सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? तर संदीप रेड्डी वांग यांना मिळालेला आहे पहा. नेक्स्ट आहे बघा, बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहे? तर विजयालक्ष्मी पंडित बघा ही पहिली महिला राज्यपाल आहे. रोलॅड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं टेनिस. पुढचा प्रश्न आहे बघा, ऑलिम्पिक 2024 कुठे होणार आहे? तर पॅरिसमध्ये हे होणार आहे बघा. कुठं? पॅरिसमध्ये. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
तर जगदीप धनखड हे मित्रांनो उपराष्ट्रपती आहेत. चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाड मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाहीये? तर यामध्ये फ्रान्स मित्रांनो सदस्य नाही. कोण? फ्रान्स. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कोणत्या दिवशी असतो मित्रांनो? तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये किती संघांनी भाग घेतला होता? तर यामध्ये मित्रांनो 20 संघांनी भाग घेतला होता. किती? 20 संघांनी भाग घेतला होता. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? तर 1 जुलै 2024 पासून मित्रांनो हे लागू झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकर्ते होता? तर 18व्या लोकसभा. लक्षात ठेवायचं आहे, 18व्या लोकसभेच्या स्थापनेकर्ता होत्या. पहा, समृद्धी महामार्ग हा कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर मुंबई नागपूर. लक्षात ठेवायचं, याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा किती आहे? तर 21 ते 65 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा आहे. सीडोम बघा, सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली? तर इस्रायलने मित्रांनो ही विकसित केलेली आहे. वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले आहे? तर पालघरमध्ये हे बांधलेलं आहे. पहा, पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट बघा, गुगल कंपनीच्या सीईओचे नाव काय आहे? तर सुंदर पिचाई. महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक आत्ताच बघितल्या रश्मी शुक्ला. मराठी भाषेमधील पहिला शिलालेख कुठे आढळला आपल्याला? तर कर्नाटक राज्यामध्ये आढळला. अटल सेतू हा जो काही मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे तो मुंबईला कोणत्या शहरासंग जोडणार आहे? तर नवी मुंबईला हा जोडणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 66व्या महाराष्ट्र केसरी. बघा, 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये कोणता विजेता कोण राहिला आहे? तर सिकंदर शेख. याचं करेक्ट आन्सर आहे. जल्लीकट्टू हा जो काही महोत्सव आहे कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? तर मित्रांनो तमिळनाडूमध्ये हा आयोजित केला जातो. कुठं? तमिळनाडू. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली मित्रांनो. याचं बरोबर उत्तर आहे. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र राज्य आहे. पहा मित्रांनो, महाराष्ट्रामधील देवळाली या ठिकाणामध्ये अग्नी वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या 2 देशाबरोबर पार पडला? तर भारत आणि सिंगापूरमध्ये पार पडलेला आहे. बघा, व्हिएना येथे पार पडलेल्या वासिनार व्यवस्थेच्या 26व्या वार्षिक सभेमध्ये आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली? तर भारतालाही दिलेली आहे. भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? तर भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणीची सुरुवात झालेली. पहा, पुढचा प्रश्न बघा, 26 जानेवारी 2023 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आलं. तर जलजीवन मिशन जे काय अभियान आहे हे कधी चालू करण्यात आलं होतं? तर 15 ऑगस्ट 2019ला मित्रांनो हे चालू करण्यात आलं होतं. भारत सरकारने 2023 हे जे काय वर्ष आहे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचं प्रायोजक वर्ष होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे? तर मित्रांनो कोणाकडे मागणी केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त राष्ट्र महासभेकडे. याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे? तर भारत आणि बांगलादेश दरम्यान बघा हे होणार आहे. भारतामधील पहिलं डार्क नाईट स्काय रिझर्व्ह कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? हेनले लडाख या ठिकाणी मित्रांनो हे स्थापन करण्यात आलं. शेत जमिनीमधील वहिवाटी संदर्भामध्ये वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे? तर सलोखा ही जी काही योजना मित्रांनो अंमलात आणणार आहे. कोणती? सलोखा. आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 400वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, देशामधील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे? तर तमिळनाडू. लक्षात ठेवायचं बघा, तमिळनाडू. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत सरकारने मिरा म्हणजे मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस ही जी काय बघा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला तर दिल्लीमध्ये. पुढचा प्रश्न बघा, जय जय महाराष्ट्र माझा ह्या महाराष्ट्र गीताचं राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला. तर या गीताचे गीतकार कोण आहेत मित्रांनो? राजा बडे हे आहेत. कोण? राजा बडे. कोणता देश हा मित्रांनो 4 एप्रिल 2023 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो लष्करी आघाडीमध्ये सामील झाला? तर भारत. याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं भारत. प्रमोद महाजन. काय प्रश्न आहे बघा, प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटामधील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं? तर 15 ते 45 वयोगट. लक्षात ठेवा 15 ते 45 वयोगट.
नुकतेच मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नामांतरही कोणत्या नावाने केलं आहे? तर सी.डी. देशमुख यांच्या नावाने केलं आहे पहा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही पुतळा आहे त्याचं अनावरण हे कोणत्या देशामध्ये झालं? तर मॉरिशस या देशामध्ये झालेले बघा. कोणत्या? मॉरिशस. राज्यामधील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिलं राज्य राजस्थान राज्य ठरलं आहे मित्रांनो. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती आणि विकास करण्याची साठी राज्य सरकारने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? तर सिडको लक्षात ठेवायचं आपल्याला. सिडको. राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर जगदीप धनखडे मित्रांनो राज्यसभेचे सभापती आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू कोणता आहे? तर अटल सेतू याचं करेक्ट आन्सर मित्रांनो. लक्षात ठेवायचं अटल सेतू. दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या आणि शिक्षा कलमे दिली आहेत? तर भारतीय न्याय संहिता याचं करेक्ट आन्सर आहे पहा. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? तर AK-203 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. AK-203. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे पहा. खालीलपैकी नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशामधील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? तर अफगाणिस्तानचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न बघा, समान नागरिक कायदा करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड हे पहिलं राज्य मित्रांनो. भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? तर गगनयान. कोणती मोहीम मित्रांनो? गगनयान मोहीम. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर तिसरा क्रमांक आहे मित्रांनो या ठिकाणी. कितवा? तिसरा. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे? तर दांडपट्टा याचं करेक्ट आन्सर आहे. कोणता? दांडपट्टा. 97वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर ओपेनहायमर याचं बरोबर उत्तर पहा. सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. सन 2024 साली कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला नाही? तर पद्मा सुब्रमण्यमला जाहीर झाला नाही. बाकी कोणाला झाला बघा? चौधरी चरण सिंग, लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर रतन टाटा हे आहेत. नेक्स्ट बघा, शांघाय सहकार्य संघटनामध्ये कोणता देश सदस्य नाहीये? यामध्ये जपान हा देश मित्रांनो सदस्य नाही. कोणता? जपान. अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कुणी लिहिले आहेत? तर राजा बडे यांनी लिहिले आहेत बघा. जय जय महाराष्ट्र माझा. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवण्याच्या खेळाडूचं नाव काय आहे? रोहित शर्मा. खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता आहे? तर हुतात्मा दिन मित्रांनो 30 जानेवारी पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला 30 जानेवारी. 2024-17च्या IPL विजेत्या संघाचा जो काही कॅप्टन म्हणजे कर्णधार कोण होता? तर श्रेयस अय्यर. आणि विजेता टीम होती बघा KKR. लक्षात ठेवा KKR. चंद्रयान 2 मोहिमेमध्ये लँडरचं नाव होतं विक्रम. लक्षात ठेवा विक्रम. सूर्याचं निरीक्षण बघा. सूर्याचं निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळी आणि त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणामधील परिणामाचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखली आहे? तर आदित्य L1. सूर्य मिशन कोणत्या? आदित्य L1. समर ऑलिम्पिक गेम्स 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर पॅरिसमध्ये होणार आहेत मित्रांनो. थॉमस चषक हा कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये? बॅडमिंटन या खेळाच्या संदर्भात आहे. दक्षिण आशिया क्षेत्रामधील सहकारी संघटना सार्कचं मुख्यालय कोठे आहे? तर काठमांडू नेपाळमध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बघा. पुढीलपैकी कोणतं राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं कायमस्वरूपी सदस्य नाही? तर जर्मनी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. काय? जर्मनी. भारतामध्ये व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1912 मध्ये मित्रांनो ही सुरू झाली. कधी? 1912 मध्ये. जगामध्ये सर्वात नवीन देश कोणता आहे? तर छॉड हा सर्वात नवीन देश आहे. श्रीमती दयमंती तांबे कोणत्या खेळामध्ये राष्ट्रीय विजेते होते? बॅडमिंटन खेळामध्ये होते पहा. खालीलपैकी कोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत? तर सगळे खेळाडू बघा या ठिकाणी विल्सन जॉन, अर्पणा पोपट आणि धनराज पिल्ले म्हणजे वरील सर्व हे आपल्या महाराष्ट्रामधले आहेत. सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये झाली? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही? तर राजीव महर्षी यांनी पाहिलेलं नाही पहा. सध्या भारतामध्ये किती राज्य आणि संघराज्य आहेत? किती राज्य आणि संघराज्य आहेत?
तर 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश. नेक्स्ट बघा, भारताच्या राजमुद्रेवर उपलब्ध प्राण्यांच्या संख्येला ऑलिम्पिक चिन्हावरील गोलाकाराशी गुणाकार केल्यास त्याचं उत्तर किती येईल? तर या ठिकाणी पहा 20 याचं उत्तर येईल बघा, लक्षात ठेवा 20. मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशात लागू केला आहे? तर बांगलादेश, ऑप्शन क्रमांक ए. हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे? तर इस्माईल हानिया आहे बघा, लक्षात ठेवा इस्माईल हानिया. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला IPL 2023 मध्ये IPLच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खरेदी करून म्हणून निवडलेला आहे? तर मिचेल स्टार्क याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, काय मिचेल स्टार्क. महुआ मोइत्राला कॅश फॉर केरी आरोपांमुळे मागील लोकसभेमधून हकलपट्टी करण्यात आली होती. आता तो कोणत्या राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये होता? तृणमूल काँग्रेस. मित्रांनो हे कुठे आहे तृणमूल काँग्रेस? तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आहे. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. खालीलपैकी कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या अभ्यासासाठी आहेत? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. PDF साठी बघा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि लगेचच्या लगे व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा.